वेलकम मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिकली आर्डिनो बोर्ड कसा असतो ते बघणार आहोत। थोडा जुना आहे आणि थोडे डस्ट वगैरे बसलेले आहे, तर ते थोडं इग्नोर करा। तर चला बघूया। तर या साईडला आपण बघतोय की हे ज्या पिन्स आहेत त्या सर्व डिजिटल पिन्स आहेत। इथे डिजिटल लिहिलेलं आहे, त्या सर्व डिजिटल पिन्स आहेत। तर यामध्ये जेही तुम्हाला जे होल्स वगैरे दिसत असतील, हे यामध्ये आपण पिन्स वगैरे कनेक्ट करू शकतो। ओके, आणि इथे एक ग्राउंड पिन दिलेली आहे, तर ग्राउंड पिन सुद्धा आपण इथे कनेक्ट करू शकतो। ओके, त्यानंतर इथे सर्व ॲनालॉग पिन्स आपल्या दिलेले आहे। ॲनालॉगमध्ये A0, A1, A2, A3, A4, A5 इथे आपल्या स्मॉल इथे आपण पिन्स वगैरे कनेक्ट करतो। ओके, आणि हा आपला मेन मायक्रो कंट्रोलर आहे आर्डिनोचा। ठीक आहे, त्याच्यानंतर हे आपला आपण जेव्हा कम्प्युटरमधून प्रोग्राम वगैरे अपलोड करतो त्याच्यासाठी ही पिन आहे। हे आपलं पॉवरसाठी आहे। ओके, आणि हे आपलं रिसेट बटन आहे, याला आपल्याला असं प्रेस वगैरे आपण करू शकतो। ओके, तर हे असं काही आपलं जे रिअलमध्ये आपला आर्डिनो बोर्ड आहे ते असं दिसतं। मागून सुद्धा दाखवतो तुम्हाला हे। ओके, तर यामध्ये काही एक्स्ट्रा पिनसुद्धा दिलेले असतात। इथे बघा, इथे तुम्हाला ग्राउंड 3.3 वोल्ट। जर तुम्हाला काही 3.3 वोल्टच्या काही पिन्स कमी पडत असतील, 5 वोल्टच्या पिन्स कमी पडत असतील किंवा 3.3 वोल्टच्या, तर तुम्ही इथे ही कनेक्ट करू शकता। इथे त्यांनी एक्स्ट्रा पोर्ट्स दिलेले आहेत, किंवा तुम्ही ब्रेडबोर्डमध्ये ही सर्किट बनवून करू शकता। ठीक आहे, आणि इथे तुम्हाला सर्व LED दिलेले आहे। ऑन ऑफच्या RX TXच्या LED दिलेले आहे। ओके, इथे आपला मेन ब्लूटूथ आणि वायफायचे जे मॉड्यूल्स आहेत ते आपण कनेक्ट करतो। तर असं काही रिअलमध्ये आपला आर्डिनो बोर्ड दिसतो। तुम्हाला जर विकत घ्यायचं असेल तर तुम्ही ॲमेझॉनवर जाऊन घेऊ शकता किंवा फ्लिपकार्टवर जाऊन घेऊ शकतात। कोणत्याही चांगल्या इलेक्ट्रॉनिक स्टोअरवर ऑनलाईन घेऊ शकता किंवा ऑफलाईनही घेऊ शकतात। हा माझा आर्डिनो R3 बोर्ड आहे। ओके, तर या व्हिडिओमध्ये एवढंच। जर तुम्हाला काही याच्याबद्दल क्वेश्चन्स असतील तर मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा, आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि असेच काही आर्डिनोचे किंवा प्रोग्रामिंगचे व्हिडिओज बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा। तर थँक्यू।